नमस्कार मंडळी. वाजले होते सायंकाळचे 5:15 आणि कामावरलं होतं. अजून स्वयंपाक करायला वेळ होता, तर म्हटलं चला हा गाजराचा हलवा बनवून घेऊया. कारण गाजरं आणून 4-5 दिवस झाली होती आणि त्याची जी शेंडे आहेत ती अशी सुकायला लागली होती. टाईमच मिळत नव्हता. काही ना काहीतरी काम निघायचं आणि तो हलवा बनवायचा राहूनच जायचा. तर आज टाईम होता तर घेतला बनवायला. छान गाजरं धुवून घेतली आणि त्याच्यावरची अशी साल काढून घेतली. कारण आपल्याला त्या सालीवर जरी काही नाही दिसलं ना, तरी जर आपण साल नाही काढले ना, तर ते असे कचकच लागतात. मी एकदा केलं होतं तसं, तर माझ्यासोबत असं झालं होतं. तेव्हापासून मग मी गाजराची साल ही काढतेच. आणि नंतर मग घरचंच बनवलेलं इथं साजूक तूप घेतलं. तर मी अगोदर किसणीने किसूनच करणार होते, पण तेवढ्यात माझी लेक आली आणि ती म्हटली, आई आपण या पद्धतीने करूया. तिने मोबाईलला पाहिलं होतं, यूट्यूबवर वाटतं रील्समध्ये पाहिलं होतं असं, की असे तुकडे करून गाजरं बनवून त्याचा छान असा हलवा होतो. तर म्हटलं चल तसं करून बघूया. तर असे तुकडे केले आणि त्याच्यामध्ये छान असे परतून घेतले गाजरं आणि थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवलं. तोपर्यंत तिथं जे आपले काजू बदाम ड्रायफ्रूट्स आहे त्याची पावडर बनवून घेतली. मी एकदम अर्धले तुकडे मी नाही टाकत, मी पावडर टाकते, कारण मुलं खात नाहीत मग अर्धे तुकडे टाकले की त्याच्यामुळे पावडर टाकले की त्याच्यात छान मिक्स होते. तर तोपर्यंत ती पावडर बनवून घेतली आणि नंतर ते गाजर झाकण काढून बघितलं मी कढईवरचं, तर 20%च कुक झालेले होते. आणि स्मॅशरने असे करून बघितले तर ते एवढे काही होत नव्हते. तर म्हटलं त्याच्यामध्ये आता दूध टाकूया. दूध आणि त्याच्यावरची जी सगळी साय असते ती टाकली मी आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि चांगले 10 ते 12 मिनटं ते छान कमी गॅसवर शिजू दिलं. आणि ते शिजल्यानंतर एकदम गाजरे छान असे मऊ पडले आणि तुम्ही पाहू शकता त्याचा लुक किती छान दिसतो. एकदम असा खव्यासारखा लुक आला आहे त्याला. आणि छान असं मग त्याच्यामध्ये आपली जी ड्रायफ्रूटची पावडर होती ती मिक्स केली आणि छान असं स्मॅशरने त्याला मॅश करून घेतलं. तर एकदम असा परफेक्ट गाजराचा हलवा तयार झालेला होता. आधी ती मॅश करत होती, तोपर्यंत मी चहा ठेवला होता. तर मी आणि पालवे साहेबांनी चहा एन्जॉय केला आणि तुम्ही पाहू शकता गाजराच्या हलव्याला किती छान लुक आला आहे. नंतर थोडीशी चवीनुसार साखर टाकली, कारण गाजरं गोड होते आणि त्याच्यामुळे मग मी थोडी साखर टाकली, वेलची पूड टाकली आणि फायनल असा लुक किती छान दिसतोय बघा. मस्त असा गाजराचा हलवा बनवून तयार झाला.